हॅलो, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, तुमच्याशी मराठीमधून संवाद साधण्याचं कारणच हे आहे की तुम्हाला मी जास्त व्यवस्थित समजावून सांगू शकेल आणि आपल्या मराठी भाषिकांसाठी खास सोप्या शब्दामध्ये कसं मांडता येईल याचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही पाहता आहात, एक पुन्हा नवीन व्यक्तिचित्र मी समोर घेऊन येत आहे. त्याचं ड्रॉइंग आपण पूर्ण करतोय. खरं म्हणजे हे ड्रॉइंग पूर्ण केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर साधारण असं गृहीत धरलं पाहिजे की रंग कुठले आहे, त्याचा लाईटचा सोर्स काय आहे, त्याच्या रंगांची डेन्सिटी, याची एक पॅलेट आपल्या मनामध्ये तयार होणं गरजेचं असतं. कारण शेड लाईटचा जो डीप टोन आहे, मिडल टोन आहे, लाईट टोन आहे, त्याचं नेमकेपणानं पॅलेट डोळ्यासमोर ठेवून हे पेंटिंग आपल्याला पूर्ण करावं लागतं. आणि याच्या स्टेप्स अतिशय महत्त्वाच्या असल्यामुळं आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघणं जास्त आवश्यक वाटतं. कारण मिक्सिंग करत असताना ज्या वेळेला टोन परफेक्ट जर पडत असतील तरच आपल्याला तो इफेक्ट लवकर होत असल्याचा भास होतो किंवा आपला वेळसुद्धा कमी जातो. ड्रेपरीमधल्या काही टोन्स आहेत किंवा आता आपण बघतोय की लाईटचा सोर्स एका बाजूने या व्यक्तिचित्रामध्ये आलेला आहे, तर त्याचे जवळजवळचे टोन्स, त्याचा अभ्यास हा फार महत्त्वाचा भाग असतो. शॅडोमध्ये येणारे मिडल टोन, त्याच्यातलं साधारण ग्रेश झाक आपल्याला बघायला मिळते. ह्या व्यक्तिचित्रामध्ये चेहरा अतिशय सॉफ्ट, काही ठिकाणी पिंकिश, काही ठिकाणी सॉफ्ट लाईटचा सोर्स आल्यामुळं तो येलोइश असा दिसतोय. नाकावर असा परफेक्ट लाईट, आपण जो ॲनाटॉमिकल लाईट आपण जे म्हणतो, तो लाईट परफेक्ट पडलेला आपल्याला जाणवतो. आपली कसरत होते कुठे? लाईटचा सोर्स, त्याच्या शेजारी येणारा मिडल टोन, त्याच्यानंतर शॅडोमध्ये येणारे वेगवेगळे टोन्स, याची सांगड घालणं फार महत्त्वाचं असतं. कारण सायमल्टेनियसली काम करत असताना शॅडोमधले टोन मेंटेन करणं, त्याच्यानंतर डोळ्याच्या खोबणीमधला जो डीप टोन आहे तो मेंटेन करणं, लाईटमधल्या डोळ्याचा जो काही खोबणीतला रंग आहे तो मेंटेन करणं जास्त महत्त्वाचं असतं. ड्रेपरी हा एक वेगळा पॅटर्न जरी असला तरी ड्रेपरीमध्ये थोडासा रफ ॲप्लिकेशन जरी असलं तरी ते चालून जाऊ शकतं. पण चेहऱ्याचं जे कॅरेक्टर आहे, त्याचा जो सॉफ्टनेस आहे, त्यांच्या नाकाजवळचे जे टोन आहेत वेगवेगळे, किंवा शॅडोमधल्या 3 ते 4 टोन आपल्याला दिसत आहेत, आपण लाईटमध्ये जो मिडल टोन मेंटेन करायचा प्रयत्न करतोय तो सुद्धा नेमकेपणानं आपल्याला जर तो रंगवता आला तर लवकर आपल्याला परिणाम व्यक्तिचित्रामध्ये साधल्यासारखं वाटतं. सायमल्टेनियसली काम करत असताना शॅडो आणि लाईटमध्ये आपण सायमल्टेनियसली जर काम केलं तर आपल्याला टोनल व्हॅल्यूज ह्या मेंटेन करणं शक्य होतं. कारण लाईटचा सोर्स सतत टाकून बघत राहणं आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली शॅडोमध्ये बॉडी टोन मेंटेन करणं, ही कसरत चित्रकाराला करावीच लागते. कारण आपला जो फेस ॲनाटॉमी जी आहे, आपली जी कवटी आहे, त्याला एक पर्टिक्युलर ॲनाटॉमिकल शेप आहे आणि तो अतिशय नैसर्गिक आहे. त्याच्यामुळं लाईटच्या सोर्सप्रमाणे आपल्या फेस स्कलमध्ये जो उंचवटे, जिथे जिथे उंचवटे आहेत तिथं तिथं तो लाईटचा सोर्स आपल्याला उंचवट्यावर आपल्याला जाणवतो.
आणि ज्या ठिकाणी फ्लॅट आहे तिथं स्कलमध्ये आपल्याला तो फ्लॅट दिसतोच दिसतो. याचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो, कारण स्कल वेगवेगळ्या अँगलनं ड्रॉ करून बघणं, त्याच्यानंतर त्याच्या शेडलाईटचा स्टडी करणं, खोबणीमध्ये असलेली डेप्थ, डोळे, नाक आणि ओठांमध्ये असलेलं जे काही प्रमाणबद्धता, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करत करत आपण जेव्हा कलर व्यक्तिचित्र रेखाटतो त्यावेळेला आपल्याला गोष्टी जास्त सोप्या होत जातात. कारण बॉडी टोन कळणं, त्या व्यक्तिचित्राचं कॅरेक्टर कळणं, त्याच्या डोळ्यांमधले वेगवेगळे टोन आहेत ते कळणं, त्याच्यातले बारीक बारीकसे रिफ्लेक्टेड लाईट्स आपल्याला दिसतात डोळ्यामध्ये, ते नेमकेपणानं रेखाटणं किंवा कलर करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट मला वाटते. कारण चित्रकाराला या गोष्टीचं भान असणं जास्त गरजेचं असतं. ओठामध्ये एक प्रकारचं शायनी टोन आपल्याला नेहमी फिमेल कॅरेक्टरमध्ये जास्त जाणवतो, कारण ओठामध्ये हायलाईटवर जो दिसणारा जो शायनी किंवा जो चमकणारा भाग आहे किंवा ओठांमध्ये असणारा जो लालसरपणा आहे तो नेमकेपणानं लाईटच्या सोर्सप्रमाणे रेखाटणं ही सुद्धा एक कौशल्याचीच गोष्ट आहे. नाकाला विविध टोन्स आहेत, त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरचा नाकाचा जो राऊंडनेस आहे, सॉफ्टनेस आहे, तो आल्यानंतर अतिशय आनंद झाल्याशिवाय राहत नाही. कपाळावरचा जो लाईट आहे तो आणि नाकावरचा स्ट्रॉंग हायलाईट याच्यामध्ये जो आपल्याला डिफरन्स दिसतो तो स्कलचा जो ॲनाटॉमिकल शेप आहे, जिथं ॲनाटॉमिकल हायलाईट जो आपल्याला जो दिसतोय त्याच्यानंतर जी पसरलेली स्कल आहे त्यावेळेला तो लाईट विरळ होत जातो. हे तुम्ही बारकाईने बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. नाकावरचा पडलेला लाईट आणि उजव्या डोळ्याच्या बाजूला पडलेला लाईट ह्याच्यामध्ये जो येणारा करकरीतपणा आहे त्याच्या तुलनेने दुसरीकडं दिसणारे लाईट हे मिडल टोन ओरिएंटेडच असे आहे आणि ते नेमकेपणाने पडले तर तो रिझल्ट खूप सुंदर मिळतो. ह्या चेहऱ्यामधला जो सॉफ्टनेस आहे तो साधण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मला खूप अंशी यश आलेलं मला दिसतंय. कारण ड्रेपरी करता करता चेहऱ्यामधला जो सॉफ्टनेस मी पाहत आहे की आणखीन त्याच्यामध्ये आपल्याला बारीक सारीक काय करता येईल त्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. ड्रेपरीमध्ये तुम्हाला साधारण तो डिझाईन इफेक्ट वगैरे तुम्हाला जरी मेंटेन करता आला, ड्रेपरीमध्ये टोन त्या लाईटच्या सोर्सप्रमाणे करता आली की ह्या गोष्टी सोप्या होत जातात. कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग जो आहे तो आहे चेहरा, त्याच्यामधला जो सॉफ्टनेस, त्यांच्या डोळ्यातलं जो एक्सप्रेशन, बुबुळामधले ज्या कलर टोन्स, भुवया, ह्या सगळ्या गोष्टी साध्य केल्यानंतर ड्रेपरी ही अतिशय सोपी गोष्ट बनून जाते. आणि ड्रेपरी एकदा पूर्णत्वाला आली की व्यक्तिचित्र हे पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागतं आणि तो रिझल्टही आपल्याला मिळाल्याचं समाधान मिळतं. अशा अनेक व्यक्तिचित्रांचं रेखाटन मी केलेलं आहे. वेगवेगळे कॅरेक्टर्स, फिमेल असतील, मेल कॅरेक्टर आहे, काही पक्ष्यांच्या कॅरेक्टर्स आहे, प्राणी आहेत. या सगळ्यांचा रंगांचा अभ्यास करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात येते की रेखाटनामधली प्रमाणबद्धता, त्यांच्या रंगांचा अभ्यास, शेड, मिडल आणि लाईट टोनचा नेमकेपणाचा अभ्यास आपल्याला प्रत्येक फील्डमध्ये काम करत असताना, त्याचा अर्थ तुम्ही प्राणी असो, पक्षी असो, व्यक्ती असो किंवा एखादा ऑब्जेक्ट असो,
त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा शेडलाईटचा अभ्यास करण्याची सवय लागते तेव्हा ह्या गोष्टी सहज सोप्या होतात. आता हे व्यक्तिचित्र पूर्णत्वाला आलेलं आहे. हे पहा, माझ्या काही व्हिडिओज तुम्ही पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स दिसतील, वेगवेगळी व्यक्तिचित्र दिसतील. त्यांच्या रंगांचं लेपन पहा, त्याचा अभ्यास करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका. कारण तुमच्या कॉमेंट, तुमच्या सूचना, तुमचं सबस्क्रिप्शन हे जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण सातत्यानं तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत गेलात तर तुम्हाला चित्रकार व्हायला कोणी अडवू शकणार नाही. कारण इतका तपशीलवार अभ्यास मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.